कवितेचे नाव आहे एका स्त्रीची व्यथा। या कवितेत अशी महिला जी आपल्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी आणि संसारात मग्न होऊन जीवनयापन करते, पण नवरा म्हणतो तुला बायको करून कशासाठी आणली, या संदर्भात वर्णन केले आहे। एका स्त्रीची व्यथा। पत्नी म्हणून मी सांगेल तसं कर असं सुद्धा नाही, बायको म्हणून मी बोलेल तसं वाग असं देखील नाही, पण मला जसं वाटतं असं असावं सर्वस्व, ते घडवण्याची धाडसी आपसू कृती हवी तुम्हा पुरुषांची। दमले भागले जरी घरची आवरा आवर करून नवऱ्यासोबत बाहेर कामाला जाते, दमले भागले जरी घरची आवरा आवर करून नवऱ्यासोबत बाहेर कामाला जाते, संध्याकाळी परतताना ओझ्याने डोक्याची आग पेटून नको होते। घरी पोचते ना पोचते लगेच चुलीवरची काळी भांडी घासता घासता हात आणि खांदा अगदीच जखडून निघतो। रडणाऱ्या मुलाबाळांना घे नवऱ्याला म्हटल्यानंतर तुला बायको म्हणून कशासाठी आणली, भेबकून बायको बायको मिरवत राहतो। घर संसार प्रपंच यांना सुलगवायचं असतं माहीत होतं, उगाच दररोजच्या वायफळानं बाष्कळ किनकिन कटकटीत सुख नसतं। किमान हाकेला हाक साधेला साथ देणारा असावा, थोडंसं चुकल्या माकल्यावर भांडणारा मारणारा नसावा। माझ्यासारख्या मनमिळाऊ महिला सतत कसणाऱ्या असतात, माझ्यासारख्या मनमिळाऊ महिला सतत कसणाऱ्या असतात, नवऱ्याच्या ऐकणाऱ्या पण प्रेमापोटी कधी काळी जास्त रुसणाऱ्या असतात। नवरे असले जरी आमच्या उरावरचे तरी काळजाचे तुकडे असलेले पोटात जळू, लेकरं बाळा असतात आमच्या शिरावरचे, त्यांना सांगा बरं कसे विसरायचे। हिनगसपणे दरडावणीने वागवलं जातं मला, हिनगसपणे दरडावणीने वागवलं जातं मला, कळत नकळत उमगत होतं बुद्धीला, सगळ्या कामाने ठेस पोचत होती उराशी, पण आता सांगून समाधान करू कुणाशी, पण आता सांगून समाधान करू कुणाशी। अशी ही एका स्त्रीची व्यथा आहे।